नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आज शिर्डीमध्ये आपल्या स्क्रीनवरती शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट श्री शेजवळ साहेब जसं दिसतात तसं बऱ्याच मंडळींनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली असं दिसतंय. कारण काल जे बोंधू खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री जितेंद्र शेळके यांचं पत्नीसह जे दुर्दैवी निधन झालं, त्याच्यानंतर जितेंद्र शेळके यांच्या संदर्भात बरीच माहिती येते आहे. काल आमच्याकडनं एक चुकीची माहिती प्रसूत झाली होती. ती म्हणजे ती जी शिवनिका ट्रस्ट आहे, ज्याचे ते उपाध्यक्ष आहे, जिथे तो अपघात झाला, तो अपघात केवळ 6 किलोमीटर अंतरापासून शिवनिका ट्रस्ट पाशी झाला. हे शिर्डीचेच म्हणजे अहिल्यानगरचेच पत्रकार खेमनार यांनी जी माहिती दिली होती त्याच्यावर आधारित होतं. पण त्याच्यात दुरुस्ती करून पुढे जात असताना शेळके साहेबांच्या बद्दल मला जी माहिती कळाली, नगराध्यक्ष महोदय, ते बहुतेक सर परभणी जिल्ह्यामध्ये शिकलेले आहेत आणि पशुसंवर्धन विभागाचे त्यांची पदवी होती असं दिसतंय. बरोबर? नक्की सर. बरं. बरोबर आहे. त्यांची काय बॅकग्राऊंड आहे आणि हे खराच्या संपर्कात आले, त्यांचं जे काही सामाजिक काम तुम्ही मला सांगत होतात? सर मुळातच जितेंद्र शेळके हे शेतकरी कुटुंब आहे. हम्म, शिर्डीमधलं सधन असं शेतकरी कुटुंब आहे. हम्म, त्यांचे मोठे भाऊ हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते हम्म. होते आणि हे स्वतः हॉटेल व्यावसायिक. त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय, लॉजिंग व्यवसाय, रेस्टॉरंट व्यवसाय, तसंच शिर्डीमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करून देणे हा त्यांचा मोठा व्यवसाय. ओके, मुळात मुळात शेळके हे काही 8 वर्ष अमेरिकेमध्ये होते ओके. आणि अमेरिकेमध्ये त्यांनी साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं खूप मोठं काम केलं हम्म, आणि ते थोडे संघाचे प्रचारकही होते काही वर्ष अमेरिकेमध्ये. ओके. तर त्या ठिकाणी त्यांनी साईबाबांचा प्रचार आणि प्रसार अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला. तसंच विदेशात अनेक ठिकाणी त्यांनी साईबाबाची मंदिरं उभं करण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि मुळात हे कुटुंब धार्मिक वृत्तीचं असल्या कारणानं त्यांचा या खराशी संबंध आला. खराशी संबंध फक्त म्हणजे खरातनी यांचा वापर करून घेतला. ओके. खरातला वाटलं की शिर्डीमध्ये आपलं काहीतरी लाखो साईभक्त जेव्हा शिर्डीमध्ये येत असतात, हम्म, त्या लाखो साईभक्तांचा आपल्याला वापर कसा करून घेता येईल यासाठी त्यांनी शेळकेंची मदत घेतली आणि ओके. शेळके नाही नाही म्हणत असताना त्यांना उपाध्यक्षपदी निवड केली असं दिसतंय. हम्म, मुळात शेळकेचा आणि खराचा व्यक्तिगत कुठलाही संबंध नाही, नातेसंबंध नाही. त्यांचा व्यक्तिगत कुठलाही आर्थिक व्यवहार नाही दोघांचा. कारण यांचा व्यवसाय वेगळा आहे, खराचा व्यवसाय वेगळा आहे. नाही, पण हा पोलीस तपासाचा भाग आहे. आपण भाग आहे. त्याच्यावरती अगदी कारण बरोबर. तुम्ही ऍडव्होकेट आहात, आपण त्याच्यात अग- भाष्य न करता हो मला शेळके यांचं व्यक्तिमत्व समजून घ्यायचं होतं. आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे ते संघाचे प्रचारक होते, हो. साई भक्त होते, जगभरामध्ये त्यांनी साईंची मंदिरं बांधली सांगतो सर, आणि विषय सांगतो. अमेरिकेमध्ये ते होते, उच्च हो. शिक्षित होते. हम्म. बरोबर. आणि स्वतः कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये होते. आता मला वाटतं त्यांच्या दोन्ही मुली पण परदेशात शिकतात. बरोबर. एक एक मुलगी परदेशात, एक मुलगी. ओके. त्यांची मोठी मुलगी परदेशामध्ये, एक मुलगी आणि मुलगा इथं राहतोय सर. तर त्याच्यामध्ये सर शिर्डीमध्ये ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन नावाची एक संस्था आहे जी पर्यावरणाचं काम करते, वृक्षारोपणाचं काम करते हम्म, आणि तिचे ते सचिव होते त्या हम्म. संस्थेचे. ओके, आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरणाचं काम डॉक्टर जितेंद्र शेळके करत होते. म्हणजे ओके. 2014 मध्ये मोदीजींनी जेव्हा स्वच्छतेचं अभियान सुरू केलं, हम्म, त्याच्या अगोदरपासून शिर्डीमध्ये ह्या जितेंद्र शेळकेंनी त्या अभियानाचं काम सुरू केलं. जसं शिर्डीमध्ये स्वच्छतेचं जागृत करण्याचं, लोकांना जागृत करण्याचं, पर्यावरणाचं, प्लास्टिक बंदीचं अशा प्रकारचं काम केलं होतं. ओके. पर्यावरणपूरक गणपती उत्सवाचं काम त्यांनी केलं होतं. हम्म, शिर्डीमध्ये वृक्षारोपण केलं. ह्या संस्थेच्या माध्यमातून 11,000 वृक्ष शिर्डीमध्ये हम्म, लावलेले आहेत सर. हम्म. आणि ती सगळी 90% वृक्ष आज रोजी जिवंत आहेत. नंबर 2 सर, साईबाबांचे समाधी शताब्दी निमित्तानं 2018 मध्ये मोठा सप्ताह झाला. पूजनीय गंगागिरी महाराज यांचा जो सप्ताह असतो या भागामध्ये मोठा, हम्म, तर त्याचे रामगिरी महाराज हा त्याचा सप्ताह करीत असतात. तर साईबाबांच्या समाधी शताब्दीच्या निमित्तानं 2018 मध्ये खूप मोठा अशा प्रकारचा सप्ताह झाला. त्या सप्ताहामध्ये जे कोणी काम करत नाही स्वच्छतेचं काम, ते हम्म. स्वच्छतेचं काम या जितेंद्र शेळकेने केलं. ओके. अगदी लोकांची शौच उचलण्यापासून
तर ते झाडू पर्यंत उष्ट उचलण्यापर्यंत इतकं त्यांनी काम केलं. अरे कारण वा. ते मुळात मग आता धार्मिक लोक तुम्ही जी होते. मंडळी आहेत ते त्यांचं ग्रीन शिर्डी हे जे कॅम्पेन होतं त्याच्यात मला वाटतं तुमच्या सहित किती लोक सहभागी आहेत? शेकडो लोक आहेत आम्ही सध्यामध्ये शिर्डीचे. ओके. शेकडो लोक आहेत, शेकडो लोक आहेत. मग मला आणि एक, आता तुम्ही एवढं त्यांना क्लोजली ओळखता म्हणून प्रश्न विचारतो सर की ज्यांना एवढं सामाजिक म्हणजे त्यांची समाजात इतकी व्यापक पातळीवरती उठबस आहे, राईट, हो सर. जे अमेरिकेमध्ये आहेत ते ह्या बंदूक संपर्कात आल्यानंतर भुलले कसे? नेमके चालेल सर की भोंदू खरातनी यांचा वापर करून घेतला. पण ते तुम्ही सांगितलं की मला, पण मग हो. हे इतक्या सहजासहजी शेळके साहेबासारखं व्यक्तिमत्व, उच्च कसं आहे सर, विद्यापीठ. कसं आहे सर, शेळके हे दिवसातून 2 वेळा मंदिरात जातात कुठल्या साईबाबांच्या. आणि हम्म. भोंदू खरात हे सुद्धा मंदिरात येत होते. या ओके. निमित्तानं ओळख झाली. आणि शिर्डीमध्ये एंटर करत असतानाच त्यांचं सिद्धोरोक नावाचं हॉटेल आहे, साई महल नावाचं हॉटेल आहे शेळकेंचं. आणि त्या हॉटेलमध्ये काही वेळा हे शेळके खरात आले असतील आणि त्यातून त्यांचा संबंध झाला असेल. आणि जे शिवनिका ट्रस्टचं जे मंदिर आहे त्या मंदिरात दर्शनाच्या निमित्तानं गेले म्हणून कदाचित त्यांचा खराचा त्यांचा संबंध आला असेल. नाही, उपाध्यक्ष महोदय, सर काय झालंय की भोंदू खरातचा आता तुम्ही बघित असाल, मी अख्ख्या तारापीठमध्ये जाऊन बंगालमध्ये तो जिथून कुठून काळी विद्या शिकून आला ते पण हो दाखवलं, बरोबर. हो हो आता ह्या सगळ्या संपूर्ण तपासामध्ये माझ्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या माहिती आहेत, फक्त मी तेवढीच माहिती सांगतो जी तपासावरती परिणाम करणार नाहीये. सर. आता प्रश्न थोडासा वेगळा आहे की शेळकेंसहित अनेक जे लोक होते त्यांना काय 20 कोटी नाक काढून दाखवला, कुठले तरी ग्रह तारे दाखवले, काहीतरी चमत्कार करून दाखवला. मला तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही इतके क्लोज मध्ये होतात, आज दुर्दैवाने शेळके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आपल्यात नाहीये. त्या कुटुंबावर किती मोठा आघात झालाय त्याची आपण कल्पना करू शकतो. आणि ह्या क्षणापर्यंत तरी शेळके यांच्यावरती खरातच्या भोंदूगिरीच्या प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही, नाही बरोबर. पण सर. तरी सुद्धा ते या अशा कुठल्या भोंदूच्या ह्या अशा कृतीला बोलले होते का? कधी तुमची त्यांची चर्चा झाली का? किंवा त्यांनी साप काढून दाखवला, कधी यंत्र दाखवलं, असं काही झालंय? बोललो सर, आम्ही त्यांच्याशी व्यक्तिगत अनेक वेळा बोललो. हम्म. जितेंद्र शेळकेंशी आम्ही अनेक वेळा बोललो. त्यांचं म्हणणं असं पटलं की आमचा ट्रस्ट म्हणून काही वेळा फक्त संबंध आलाय, काही वेळा आम्ही नामधारी ट्रस्टी होतो. व्यक्तिगत त्यांच्या पूजनाशी, त्यांच्या त्या नागबलीशी किंवा त्या महिलांच्या संबंधाने त्यांचे भविष्य पाहणं वगैरे कधीही व्यक्तिगत संबंध आलेला नाही. कधीही व्यक्तिगत संबंध आला नाही. आम्ही अगदी ट्रस्टच्या मीटिंग सुद्धा 2-2.5 वर्षापासून मीटिंग सुद्धा झालेल्या नाहीयेत. काय सांगतात? हो, ट्रस्टच्या धर्मदा ऍक्ट नियमाप्रमाणे ते हो. ट्रस्ट डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्यांचं कायदा म्हणणं माहिती असं आहे. की ट्रस्टच्या प्रमाणे मीटिंग झालं नाहीये की आमच्याकडे 2 वर्षापूर्वी माझी एकदा सही झाली असं त्यांचं म्हणणं पडतंय. आणि 2 वर्षापूर्वी माझी एकदा फक्त सही घेतली होती त्यांनी. त्यानंतर त्यांचा आणि माझा व्यक्तिगत कोणताही संबंध आलेला नाही असं पण शेळके आम्हाला बोलले. पण भोंदू खरातनी 2023 मध्ये त्यांनी राजीनामा दिलाय सर, असं ते शेळके सांगत होते. ही मोठी बातमी तुम्ही सांगितली मला की जर शेळके यांनी 2023 ला राजीनामा दिलाय तर मग तो राजीनामा धर्मदा आयुक्त ट्रस्टकडे जाऊन तो राजीनामा मंजूर झाला की नाही हा तपासाचा भाग आहे. पण भोंदू खरातनं शिर्डीमध्ये जी गुंतवणूक केली त्याच्यामध्ये शेळके यांचा काहीतरी सहभाग होता असं म्हणतायत, रिअल इस्टेटमध्ये ते सहभागी होते. नाही सर, बिलकुल नाही, बिलकुल नाही. तपासाचा भाग आहे अर्थात हा. ह्या ट्रस्टवरती आणखी या भागातील आणखी गम्य म्हणून एक होते सर, गमे. हो, आम्ही जे यांच्याशी विभागीय बोललो. आयुक्त होते. हा, तर आम्ही शेळकेंशी गमेशशी बोललो. त्यांचं म्हणणं असं पडतं की आम्ही नामधारी होतो त्या ट्रस्टवरती. कधीही आमचे मिटिंगा झालेल्या नाहीत. कधी मध्ये 2-2.5 वर्षातून कधी जरी समजा त्या गेलो असेल उत्सवाच्या निमित्तानं, तेव्हाच फक्त आमची कधीतरी लांबून भेट व्हायची. आमचा आणि आता नाही वकील साहेब, अडचण काय मी तुम्हाला सांगतो. हो सर. कायदा असा म्हणतो की कायदा ज्या वेळेला तुम्हाला माहिती असतो त्याप्रमाणे तुमचं नंतरचं अज्ञान काही कामाला येत नाही. बरोबर आहे. हे मी मान्य करतो की तुम्ही जे म्हणताय त्याच्यात पूर्ण सत्यता आहे. हो. आणि शेळके कुटुंबियाबद्दल पूर्ण सहानुभूती व्यक्त करून सुद्धा मला आता असं दिसत आहे की कमीत कमी कागदोपत्री तरी ते आजही उपाध्यक्ष आहेत, आहे. बरोबर. हो. आणि त्यांचा राजीनामा दिला हे तुम्ही आता जे सांगतात कदाचित एसआयटीला त्यांनी ते सांगितलंही असेल. सांगितलं. पण शिर्डीमध्ये जी काही आर्थिक गुंतवणूक झाली त्याच्यामध्ये कदाचित शेळके यांचं काही मार्गदर्शन त्यांनी घेतलं असेल. शेळकेंच्या माध्यमात. हा, बोला. कुठल्याही दस्ताशी शेळकेंचा व्यक्तिगत संबंध नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. ओके, ठीक आहे. आणि म्हणूनच आज
जो आपल्या म्हणण्याप्रमाणे एक गुन्हा दाखल झालेला गोंदकरच्या व्यवहारासंबंधानं, त्या व्यवहारात सुद्धा शेळकेंचा व्यक्तिगत कुठलाही संबंध नाही. त्याच्यामध्ये फक्त कोणते बावके, सोनवणे आणि खरात आणि त्यांची मिसेस चौकच आरोपी आहेत फक्त. शेळकेचा ठीक आहे. संबंध म्हणजे नाही व्यक्तिगत. ठीक आहे, आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ राहिलाय म्हणून विचारतो. ज्या वेळेला हो, सर. ही सगळी चौकशी सुरू झाली त्यावेळेला त्यांना हो. किती वेळेला बोलवलं आणि ते तणावात होते तर ते तुमच्याशी काय बोलायचे? नाही सर, त्यांना 2-3 वेळा पोलिसांनी बोलवलं होतं, शिर्डी पोलिसांनी. ते बिलकुल तणावात नव्हते सर, बिलकुल तणावात ओके. नव्हते. आम्ही अनेकदा त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध बोलत बसलो होतो. आम्ही आता रामनवमी आमचा उत्सव झाला सर. रामनवमी उत्सवामध्ये आम्ही सगळे एकत्र होतो. 4 दिवसापूर्वी आमची बोलणं झालं. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम होता, आम्ही त्या कार्यक्रमाला एकत्र होतो. तर त्यामुळं बिलकुल तणावात नव्हते सर. तुम्ही म्हणताय की 4 दिवसापूर्वी शेळकेंशी तुमचं बोलणं झालं, ते कोणत्याही स्वरूपाच्या तणावात नव्हते. नव्हते. ओके. पोलिसांनी त्यांना जे प्रश्न विचारले ते त्यांच्या मनावरती तणाव निर्माण करणारे नव्हते. बिलकुल नव्हते. बिलकुल नव्हते सर. ओके. मग बिलकुल नव्हते. आता तुम्हा बिलकुल नव्हते. शिर्डीकरांचं मत मला सांगा. कारण सर. तिथं जे आजूबाजूला सगळी तुमची मंडळी बसली आहेत त्यांच्या वतीनं तुम्हाला हा प्रश्न विचारतो की हा जो अपघात झालाय त्या अपघाताबद्दल तुमचं आकलन काय? अपघातात सर तो चौकशीचा भाग आहे आता. हो, पोलीस अर्थात तो तपासामध्ये चौकशीचा ठरलं भाग ते. आहे. हो. चौकशीचा भाग आहे, पण तुम्हाला प्रथम दर्शनी काय वाटतं? आणि अर्थात तुमचं मत काय पोलीस तपासाचा भाग नाहीये. आम्ही शेकडो लोक त्या ठिकाणी गेलो होतो सर. हम्म. आम्ही प्रत्यक्षात घटना पाहिलेली आहे. अपघातच आहे. त्याच्याशिवाय काय नाहीये. ज्यांनी प्रत्यक्षात घटना बघितली, अगदी त्या धोत्रे म्हणून गाव आहे, धोत्रे गावचे सरपंच, तिथले पदाधिकारी ते स्वतः आता आमच्याकडे आले सर. इथं आत्ता तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता बोलायचं असेल तर. ज्यांनी प्रत्यक्षात बॉड्या बाहेर काढल्यात हम्म. ते स्वतः आमच्या सोबत आहेत आता सर. तर ते सांगतात की अपघातच. ते असतील तर तुमच्या जागी त्यांना बसू द्या. 1-2 मिनिटात मग तुमचा फक्त माईक त्यांना द्या, कारण ह्या प्रश्नाची उकल होणं गरजेचं आहे. त्यांना बोलतो सर. त्यांना पण बोलतो. तुम्ही जेव्हा तिथे गेलात हो सर. तेव्हा 2-3 प्रश्न काही तज्ज्ञांनी उपस्थित केलेत म्हणून. सर. तिथे एकतर ती लेन बदलून गाडी गेलेली आहे डाव्या बाजूला, एकदमच कोपऱ्यात गेली गाडी. हो. आणि गाडीला ब्रेक मारल्याचे, ज्याला स्किडिंग आपण म्हणतो, असे कुठलेही निशाण नाहीयेत. त्यामुळे थोडेसे प्रश्न जे विरोधक उपस्थित करतायत अशी शंका तुमच्या मनात आली का? प्रचंड स्पीड होता गाडीला असं म्हणतात. जी गाडी आली ना त्या गाडीला प्रचंड स्पीड होता. आणि हे लांबचा प्रवास झाल्या कारणानं जितेंद्र शेळके यांना कम्प्लिटली झोप आली असायची. ओके, असं तुमचं आकलन आहे. असं आमचं आकलन आहे. आता सर आमचे ते ज्यांनी प्रत्यक्ष सरपंचांना बसवा, ज्या धोत्रे गावचे सरपंच आहेत त्यांना बसवा. माईक तुमचा फक्त त्यांना द्या. आणि मला आनंद आहे की ज्या पद्धतीनं गावचे लोक, शिर्डीचे ग्रामस्थ पुढे आले. आता हे धोत्रे गावचे सरपंच थोडासा त्यांचा जो हा तुम्ही ठीक पायमध्ये या. आहे, ठीक आहे. थोडं मागे सरका सरपंच, तुम्ही थोडं मागे सरका. हा करतो, स्किपिंग करतो. ओके. नाही ठीक आहे. मला सांगा, तुम्ही जेव्हा तिथे पहिल्यांदा पोहोचलात सरपंच, एक तर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि किती वाजता तुम्ही पोहोचलात तिथे सांगा. मी प्रदीप विठ्ठलराव चव्हाण, लोकनियुक्त सरपंच धोत्रा, तालुका कोपरगाव. ठीक आहे. किती वाजता पोहोचलात तुम्ही अपघात झाल्यानंतर आणि तुम्हाला काय दिसलं सुरुवातीला? अपघात झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये. कारण 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला तो 12:25च्या दरम्यान. आमचं घर तिथं जवळच आहे, 500-600 मीटरवर. ओके. आवाज झाला मोठा म्हणून आम्ही लगेच 100% आता तिथं बरेच ऍक्सिडेंट होतात ना समृद्धीवर. आम्हाला तो डाऊट आला म्हणून आम्ही मदत कार्य म्हणून 2-4 जण लगेच पळवलं तिथं. ठीक वर आहे. गेलो होतं, पाहिलं तर कंटेनर होता एका साईडच्या एकदम लेनवर, जिथं वाहतूक चालू नाही राहत अशा ठिकाणी तो कंटेनर उभा असला पाहिजे तो 100%. आणि मागून एक गाडी त्याच्यामध्ये घुसलेली दिसते. गाडीचा नंबर MS-17 म्हणजे, आणि आरडाओरडा चालू होता. त्याच्या ताई होत्या त्या आडत होत्या, मागं मुलगा आडत होता. आणि पहिले बचाव कार्य त्या मुलाला बाहेर काढलं. आम्ही तो मुलगा बाहेर काढू तर 4-5 गाड्या थांबल्या मग रोडवर जाणाऱ्या. त्यात एक अँब्युलन्स वाला थांबला. तो म्हणजे माझी अँब्युलन्स आहे, मी याला घेऊन जाऊ शकतो म्हणून. त्याला गाडीत टाकल्यानंतर मग त्याला मुलाला, तो घाबरला होता, आडत होता खूप. त्याचं नाव विचारलं, त्याने मग नाव सांगितलं. त्याच्या वडिलांचं नाव सांगितलं त्यांनी, आणि रडत होता खूप. त्याला म्हटलं घाबरू नको, तुला दवाखान्यात घेऊन चालू. पप्पा मम्मी ओके, फक्त तुझं नाव सांगते. वडिलांचं नाव सांगितल्यानंतर मग आता आमच्या गावातले बरेच जण इथं लगेच त्यांच्या घरच्यांना आम्ही कॉल केला. आणि त्याच्या अगोदर आम्ही जे MSRDCची यंत्रणा आहे 12:30ला मी कंप्लीट त्यांना कॉल केला होता. मला समजलं म्हणजे वरती जायच्या आत केला मी. आवाज आल्यानंतर मी लगेच घरून निघाल्यानंतर चालू मोटरसायकलवर मी पहिले MSRDCची जी कंपनी आहे टोल नाक्यावर त्यांना कॉल केला का 506ला
ऍक्सिडेंट झालेला आहे, तुमची यंत्रणा पाठवून द्या. ओके. नंतर मग वर गेलो, म्हणजे चालू याच्यात फोनवर बोलत असताना तो मुलगा बाहेर काढला, त्याने नाव सांगितल्यानंतर त्याच्या घरच्यांना आम्ही कॉल केला. ते अर्ध्या तासाच्या आत ते पण तिथं हजर झाले सर्व. तर ते निघणं शक्य नव्हते, कारण गाडी जवळ 80% मध्ये गेलेली होती. क्रेन येणं गरजेचं होतं. क्रेन येऊस तर आम्ही काहीच करू शकत नव्हतो. नंतर मग क्रेन आलं, 1 तास, सव्वा दीड तासामध्ये क्रेन आलं, 1.5 घंट्यात. नंतर मग तोपर्यंत दोघांचे पण प्राण गेलेले होते, त्यांना काही वाचू शकलो नाही आम्ही. असं. पण तुमच्या बोलण्यात आलं की त्यावेळेला शेळकेंच्या, जितेंद्र शेळकेंच्या पत्नी जिवंत होत्या ज्यावेळेला तुम्ही तिथे पोहोचला हा, तेव्हा. आम्ही वर गेलो, सांगितलं ना, त्यांचा आवाज येत होता, ओरडत होते त्या भेसूर आवाजामध्ये. पाठीमागून मुलगा होता. पहिले मुलगा काढला आम्ही, नंतर परत आवाज आला खालून. खालून घेतलं, त्यांचा फक्त डावा पाय दिसत होता, बाकी काहीच दिसत हम्म. नव्हतं. हम्म. ते अर्धा तास जवळपास त्यांचे प्रयत्न, आवाज देत होते, पण चान्स अजिबात नव्हता. क्रेन येईपर्यंत दुसरा चान्सच नव्हता काही. अरे वा, तर आवाज बंद होऊन गेला अर्ध्या तासाने, क्रेन 1.5 तासाने आली. खूप वाईट आहे. पण ते जे टँकर आहे, ते कंटेनर हे थांबलेलं होतं का 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत होतं ते? ती आयडिया नाही, पण तो शेवटचा लेन असतो ना, शेवटचा, तर त्या लेनवर शक्यतो वाहतूक चालत नाही. हम्म. आता समृद्धीला काही एवढे सुविधा नसल्यामुळे बरेच ड्रायव्हर गाडी गरम झाली तर उभी करतात, किंवा मग काही टॉयलेटला वगैरे जायचं असलं तर गाडी उभी करतात, तिथं थांबतात ते. असं आम्हाला बरेच वेळा दिसतं. मग ते कदाचित ते उभं राहू शकतं असा एक अंदाज वाटतो त्याच्यावर. तर सुरुवातीला तुम्ही म्हणाला की तिथे बरेच अपघात होतात. ज्या ठिकाणी हा हा. अपघात झाला त्या ठिकाणीच होता? नाही, तेवढा आमचा जो परिसर आहे धोत्रेगावचा ना, आतापर्यंत 15 पुढे ऍक्सिडेंट झालेले तेवढ्या भागात. याचा गावकरी अर्थ तो आवाज ब्लॅक झाला स्पॉट आहे. म्हणजे लगेच धावत जातात, तिथं आजूबाजूला शेती वगैरे आहे सर्वांची. हम्म. ते लगेच वर जातात, मग एकमेकाला फोन होतात, मग जेवढं मदत कार्य करायचं तेवढं करतो आम्ही शक्यतो. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा की जे विरोधक प्रश्न विचारतात त्यातनं त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिथे जर 10-15हून जास्त अपघात झाले असेल, इट इज कॉल्ड ब्लॅक स्पॉट. तो ब्लॅक स्पॉट आहे समृद्धी महामार्गावरचा की मी जिथं स्वतः सरपंच असल्यामुळे मृत्यूचे दाखले बरेच दिलेले आम्ही ग्रामपंचायत यापूर्वीचे पण. तर आता जिथं लोकनियुक्त सरपंच मृत्यू झाल्यापासून त्या धोत्रे गावाच्या परिसरात किती अपघात झाले सरपंच? 15च्या पुढे झाले असतात भरपूर. 15. एका वेळेस एकदा 3 झाले होते डायरेक्ट एकाच वेळेस. ओके. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की 1-2 प्रश्न विचारेन मी, की तुम्ही ज्या वेळेला तिथे पोहोचलात, एक तर ती गाडी लेन बदलून गेलेली आहे, खूप जास्त स्पीडनं गेलेली आहे असं दिसतंय. तुम्हाला काय वाटलं, म्हणजे हा अपघात कसा घडला असावा असं तुमचं मत आहे? हा अपघात म्हणजे त्या कंटेनरला मागून गाडी जाऊन धडकली हे दिसतं, हो. आणि त्यानुसार कम्प्लीट तसंच दिसतं. एक तर कंटेनर ओके. उभा असलेला घातपाताची पाहिजे. शक्यता? 80% कंटेनर घातपाताची. तो तिथं उभा असल्याचं असं वाटतं, आणि ओके. 20% तो एकदम कमी स्पीडने चाललेला असला. शक्यतो उभाच असं वाटतं. ठीक आहे. घातपाताची शक्यता किती वाटते सरपंच? असं कुठं राहतं बघ, घातपात याला नेमकी मला काही कळणार. ऍक्सिडेंट सारखा ऍक्सिडेंट दिसतोय तिथं. म्हणजे आतापर्यंत आम्ही बरेच ऍक्सिडेंट बघितले, त्या ऍक्सिडेंट सारखाच नॉर्मल ऍक्सिडेंट होतो. गाडीची गती जास्त असली पाहिजे, मागून गाडी घुसलेली असं ते दिसतं. आता ओके. तो साधारण एक्सप्रेस वे तुमचं मत आहे की असल्यामुळे ओव्हर तिथं वर स्पीडिंग? कोणी जात नाही, हाईट त्याला खूप आहे. 10 ते 12 मीटरची हाईट आहे त्या रोडला. आवाज आल्यानंतरच आम्ही समजा जातो मदतीला, कोणी पण. तशी परमिशन नाही, तुम्ही तशी फार आम्हाला गोष्टी वर स्पष्ट जायला केल्या. परमिशन पण नाही नियमाने तशी नाही आम्हाला. सरपंच, तुम्ही बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या. मी पुन्हा तुमच्या बोलण्यात समजून घेतो की तुम्ही त्या ठिकाणी कमीत कमी 15 ते 20 अपघात बघितलेत, बरोबर? हो. ती गाडी ओव्हर स्पीडिंग मध्ये होती, हे बरोबर आहे. आणि तो थांबलेला टँकर कंटेनर असावा किंवा कमी गतीनं जात होता, त्याला जाऊन मागून गाडी धडकली, हे बरोबर आहे. हो, बरोबर बरोबर. आणि तुमचं मत आहे की तो काही घातपात नाहीये, तो अपघातच आहे, बरोबर? घातपातची काही शक्यता असू ठीक शकत. ठीक आहे सरपंच, थँक्यू सो मच. आणि तुम्ही एवढं भीषण बघितलंय या वयामध्ये सुद्धा तुमच्या बोलण्यातला एक प्रकारची अस्वस्थता, तुम्ही म्हणालात की अर्धा तास तुम्ही त्या जितेंद्र एक शेळके साहेबांनी कालचा जो अपघात झाला त्याच्या 2 दिवसापूर्वीची एक घटना तिथंच घडलेली. त्याच जागेवर. ड्रायव्हर आणि किन्नर दोघांची चालू गाडीत मारामारी झाल्या. तर किन्नरने ओके. जीव वाचवला त्याच ठिकाणी. किन्नरने त्या ड्रायव्हरला चाकू खुपसला, तो जीव वाचवला करता तो खाली आला. खाली ज्यांची शेती होती त्यांनी लगेच मला कॉल केला. आम्ही ग्रामपंचायत मध्ये होतो, तर आम्ही लगेच तातडीने तिथे गेलो. त्यांनी सांगितलं की किन्नर ती ट्रक घेऊन पळाला, म्हणजे त्याला गाडी चालवता येत नाही. आम्ही लगेच आमची गाडी वर नेली आणि तिची गाडी ती वैजापूर हद्दीत ती पकडली, परत इकडे घेऊन आलो आणि पोलीस स्टेशनला, त्यांच्या हायवे पोलीस स्टेशनला लगेच ती गाडी ताब्यात दिली. नाही सरपंच, आणि तुम्हाला शिर्डीकरांचे आभार आहेत की तुम्ही ह्या अपघाताच्या संदर्भात, आणि मी पुन्हा एकदा सांगतो की पोलीस तपास हा चालू राहील. त्यात दिवंगत श्री शेळके यांची जी काही भूमिका असेल नसेल
ते महाराष्ट्राला कळेल. पण सरपंचांनी एक गोष्ट मात्र फार स्पष्ट केली आणि ते फार गरजेचं होतं की नेमका अपघात कसा घडला. अवघ्या 2ऱ्या ते 3ऱ्या मिनिटाला जो व्यक्ती तिथे पोहोचलाय आणि वयाच्या ह्या टप्प्यावरती त्यांच्या बोलण्यातली अस्वस्थता पाहिली तर आपल्या लक्षात येतं की हा अपघात कशा पद्धतीनं घडलेला असावा. तुमचे आभार सरपंच, तुम्ही एवढ्या दुःखातनं पण ते सांगितलं आणि काल शिर्डीकरांनी पण मला ती दुरुस्ती करायला सांगितली. ती दुरुस्ती मी केली की धोत्रेगाव हे काही त्या शिवनिका ट्रस्ट पासनं 5-6 किलोमीटर अंतरावरती नाही आहे, दूर अंतरावरती. पण मूळ मुद्दा असाच होता की इतक्या महत्वाच्या व्यक्तीचा की ज्यांची सतत पोलीस चौकशी सुरू आहे त्यांचा अशा दुर्दैवी पद्धतीनं अंत झाल्यामुळं त्या निमित्तानं उठलेले जे वेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रानं मिळवायचा प्रयत्न केला. आम्ही ते करतोय. आय होप की पोलीस यंत्रणा सुद्धा त्या संदर्भातली योग्य ती माहिती देईल. सरपंच तुमचे आभार. उपाध्यक्षांनाही सांगा आम्ही त्यांचे आभार मानले म्हणून. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आभार आहे.